रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये संततधार सुरू आहे। रत्नागिरीमधली पावसाची दृश्य आपण बघतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरीमधून समोर येणारी काही दृश्य जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। राजन, रत्नागिरीमधल्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे? कोणत्या कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने पाऊस जाणवतोय? सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। कालचा दिवस पूर्ण कोरडं वातावरण होतं आणि ग्रामीण भागामध्ये जी लावणी कामाची काही राहिली होती ती लावणी कामं देखील स्थगित झाली होती। परंतु आज सकाळपासूनच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासारखा पाऊस पडतोय। पावसाचा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये पाऊस आता चांगल्या प्रमाणात पडतोय। त्यामुळे काही प्रमाणात जी राहिलेली लावणी आहे त्या लावणी कामाला पण आता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे। हे करत असताना पर्यटकांची पण पावले आता कोकणाकडे वळतात। त्यामुळे कोकणचं एकंदरीत सौंदर्य पण आता चांगल्या पद्धतीचं व्हायला लागलेलं आहे। आता उद्या शनिवार आहे, रविवार आहे, सुट्टीच्या दिवसांमध्ये कोकणात जास्त प्रमाणात पर्यटक येणार। त्यामुळे आता येथील पर्यटनावर जे अवलंबून असणारे व्यापारी वर्ग सुद्धा आता काहीसा प्रमाणात खुशीत आहे।